एफिशियन्सीचा त्याच्यामध्ये आन्सर बरोबर येऊन सुद्धा मला रॉंग आलं त्याच्यात. कुठल्या इफिशियन्सीचं? कॉम्प्रेसर इफिशियन्सी आय थिंक. हा तसंच काहीतरी क्वेश्चन होता तो. Let us check. कुठला पेपर कुठला तुमचा? हे आहे ना? हा किती नंबरचा क्वेश्चन आता? कुठे आहे? कॉम्प्रेसर एफिशियन्सी. I had one valve for low medium to increase the pressure of gas machine. Priming is not, compressor is the speed of atmospheric. कुठे आहे? कुठलं? हा काय? रेशो ऑफ ऍब्सोल्यूट डिस्चार्ज. हे का? हेच ना? Ratio of absolute discharge pressure to the absolute inlet pressure of air is known as. काय लिहिलं तुम्ही त्याला? कॉम्प्रेसर इफिशियन्सी. नाही ना, ते प्रेशर रेशो ना. रेशो आहे ती रेशो. प्रेशर रेशो उत्तर आहे. ओके सर, ओके. हा हे काय रेशो आहे, लिहिले की आपण क्वेश्चन मध्येच लिहिलंय. काय लिहिलंय क्वेश्चन मध्ये बघा? रेशो. व्हॉट इज हियर? इट इज रेशो. ओके, सो इफिशियन्सी टर्म आपण शिकलोच नाही की. Very simple. Efficiency we have not studied. That means here efficiency will not come. Yeah, simple. That way also you can check. So here it is pressure ratio. Okay, ठीक आहे. Responses we got 66. 66 जणांनी बघा किती जण आहेत? 9 मार्क पडलेले किती आहेत? 10 मार्क पडलेले किती आहेत? काय कसं काय कसं असतंय काय माहिती. बघा 3 मार्क सुद्धा आहेत काही जणांना. 5 मार्क वाले पण आहेत, 3 मार्क वाले आहेत, 5 मार्क वाले आहेत. So 3 and 5 marks. How you can score 3 and 5 marks in such a simple chapter? Again 6 marks, 5 marks, 1 mark. वाह. अनिकेत पडवळे कुठे आहेत? अनिकेत आहेत का? अनिकेत काय झालं? एकच मार्क. Aniket, you just give me a call. I want to discuss with you. If Aniket is there today, you give me a call. I want to discuss with you. 1 mark means my insult. It is my insult. Okay. In my entire career, nobody got 1 mark for this chapter. आजपर्यंत माझ्या करिअर मध्ये कधीच मी 1 मार्क पडलेला बघितला नाही या चॅप्टर. सो दिस इज द फर्स्ट टाइम. लाइफ में बहुत बातें फर्स्ट टाइम होती है. ठीक है, चलो. हाँ, सो लेट अस विल सी द वर्किंग ऑफ फ्रान्सिस टर्बाइन. फ्रान्सिस टर्बाइनचं वर्किंग काय आहे इथं? तर बघा ही ड्रॉइंग तुम्हाला काढायची आहे. दिस ड्रॉइंग इज नियरली सिमिलर टू सेंट्रिफ्युगल पंप. थोडीशी सेंट्रिफ्युगल पंप सारखी आहे, थोडीशी म्हणतो मी बरं का, पूर्ण नाही. सेंट्रिफ्युगल पंप मध्ये ही पाईप सरळ असते. इथं ही पाईप कशी आहे? एनलार्जिंग आहे. Getting it? One difference. So this way there are difference in the drawings.
तसाच या सेंट्रिफ्युगल पंपच्या आणि या च्या कॉम्प्रेसरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये फरक आहे. ओके, देयर इज अ डिफरन्स. नाउ लेट अस सी, दिस इज केसिंग. सो या केसिंगला काय म्हटलं जातं? दिस केसिंग इज ए स्पायरल केसिंग. स्पायरल केसिंग कशासाठी आपण डिस्कस केलं? कशासाठी आहे? कशासाठी असतं स्पायरल केसिंग? टू डिस्ट्रीब्यूट the water with same pressure across entire म्हणा किंवा complete म्हणा, across entire runner. या रनरला पूर्णपणे सगळ्या बाजूनी येणारं पाणी हे सेम प्रेशरचं असावं. म्हणजे इथून आत जाणाऱ्या पाण्याचं प्रेशर आणि इथून आत येणाऱ्या पाण्याचं प्रेशर हे कसं असावं? सारखं असावं. इट शुड बी सेम. फॉर दॅट पर्पज वी आर कीपिंग दिस केसिंग ऍज अ स्पायरल केसिंग. स्पायरल केसिंग म्हणजे काय? इथं एरिया मोठा आहे, जसं जसं आत जाचाल तुम्ही तसं तसं त्याचा एरिया काय होत जाईल? कमी होत जाईल. हॅव यू सीन द स्पायरल ड्रॉइंग? स्पायरल कसा असतो? असा असतो स्पायरल, है ना? So this way it is. So this is how. So here in more area, and as you will go in, the area will go on decreasing. Okay, जसं जसं आत जाईल तसा तसा area तुमचा decrease होत जाईल. So that is about the casing. Then from this casing, या casing मधून water will enter this portion. Water या portion मध्ये enter होईल. या portion ला काय म्हटलं आपण? Guide vein. These are the guide veins. पाणी casing मधून guide veins मध्ये येतं. Guide veins काय करतात? Guide veins give direction to the water. Guide veins guide करतात. Guide veins guide the water towards the runner blades. कुठे guide करतात? तर रनरच्या ब्लेड कडे guide करतात. These are the runner blades. Okay, so you can call them as runner blades. So guide veins guide the water towards the runner blades. आता runner blade वरती काय होतं? Water start gliding over the runner blades. पाणी ह्या runner blades वरती glide व्हायला सुरुवात होतं. During gliding, water applies the reaction force or reaction pressure over the blades. And because of the reaction pressure, the blades start rotating or runner starts rotating, and we get the mechanical energy out. Okay, so as we have taken out the pressure energy from water, as we have withdrawn the pressure energy from water, आपण पाण्यामधली pressure energy काढून घेतली आहे. That is why water inside the runner is having pressure less than atmosphere. To make that water to leave to tail race, ते पाणी tail race ला पाठवण्यासाठी, to make this water to leave the tail race, draft tube is used. What the draft tube does? Draft tube काय करते? Increases the pressure. And decreases the kinetic energy. This is the function of draft tube. Okay, so pressure वाढवते आणि ते पाणी नंतर इथं tail race ला बाहेर जातं. Okay, so this tail race is nothing but we call as पाण्याचा प्रवाह, मुख्य पाण्याचा प्रवाह. That is the tail race. Okay, so this is how Kaplan turbine we have, आता Francis turbine we have covered. अशा पद्धतीने हा Francis turbine झालाय. लास्ट लेक्चरला झालंय. वी हॅव जस्ट कॅरीड आउट अ काइंड ऑफ रिव्ह्यू. आपण फक्त एक काय केलंय की एक प्रकारचा रिव्ह्यू घेतलाय. ओके, जस्ट सेकंड, युअर सीसी इज हियर. आय वॉन्ट टू डिस्कस समथिंग. बाहेर पडलेलं कसं घ्यायचं पडतात ना की परत डिसेबल करून टाकलं. नाही नाही नाही, डोंट वरी. No, don't worry, sir. Your CC cares for you a lot. So as I enabled the waiting room, so sir was asking me to please allow the students to get in. Okay, ठीक है. So I disabled the waiting room, no problem.
चलो, सो फ्रान्सिस टर्बाइन गेल्या लेक्चरलाच झाला होता. आपण फक्त एक रिव्हिजन घेतली. वी हॅव जस्ट कवर्ड a quick revision of the Francis turbine. Okay, that is nothing else. चलो, next. अरे इथं रेकॉर्डिंग चालू केलंय का आपण आज? We started recording. Yes, sir. Yes, sir. Yes, it is started. No problem. So we'll go ahead with the Kaplan turbine. The last turbine, the last part of the chapter. So we will finish off it today. Okay. Kaplan turbine काय आहे? Kaplan turbine is very similar to Francis turbine. See, this is the main component of Kaplan turbine. This is main component of Kaplan turbine. What it is called? याला काय म्हटलं जातं? So this is called as a runner. And its another name is very interesting, boss. Okay, it is also called as boss, runner or boss. Okay, so over this runner, the blades are mounted. How the blades are? कसे आहेत हे blades? हत्तीच्या कानासारखे आहेत का? So blades are having curved shape. Okay, हा shape कसा दिलेला आहे? The shape is given in such a way that हा शेप अशा पद्धतीने दिलेला आहे की when water will glide over the blade, ज्यावेळेस पाणी याच्यावरून ग्लाइड होईल, water will apply maximum reaction force. पाण्याचा मॅक्सिमम रिएक्शन फोर्स याच्यावरती अप्लाय होईल. ओके, अशा पद्धतीनं याचं ब्लेडचं डिझाइन आहे. क्लिअर? आता कसं होतं हे ते बघूयात आपण. लेट अस विल सी द कपलान टर्बाइन. See, this is how it is. Okay, so now काय होतं? So this is the scroll casing. There is small mistake in the drawing. या drawing मध्ये थोडीशी छोटीशी mistake आहे. So let us we will take this drawing in paint. दोन मिस्टेक्स आहेत त्याच्यात. Kaplan turbine. So the first mistake here is this is not small. काय केलं सर? गोल डिलीट केला आणि गोल काढला. काय तर फरक केलाय का? काय फरक केलाय का मी ड्रॉइंग मध्ये? डू यू थिंक? हॅव आय डन एनी चेंज? ड्रॉइंग मध्ये मी काय चेंज केलाय का? कोण सांगू शकते का? कॅन एनीवन प्लीज शेअर व्हॉट चेंज आय हॅव मेड इन ड्रॉइंग? का नाही काय जाणवत नाही काय? नो चेंज. मोठा केलाय सर तुम्ही, ते साईज वाढवली. करेक्ट याची साईज वाढवली आहे मी. गेटिंग इट? इट्स अ स्क्रोल केसिंग. बघा, सेंट्रिफ्युगल पंप मध्ये व्हॉल्यूट केसिंग होता. गेटिंग इट? सेंट्रिफ्युगल पंप मध्ये व्हॉल्यूट केसिंग होता. फ्रान्सिस टर्बाइन मध्ये कसलं केसिंग होतं? आता झालंय स्पायरल केसिंग होतं. आणि ह्याच्यामध्ये आहे स्क्रोल केसिंग. क्लिअर? फक्त कर्व्सला नावं वेगवेगळे आहेत. ओके, आता तुम्हाला जर आठवलं नाही आणि या स्क्रोलच्या जागी स्पायरल लिहिलं तर काय होईल? इट इज ओके यार, इट इज ओके, नो प्रॉब्लेम. एवढा मोठा प्रॉब्लेम होणार नाही. इट इज सिमिलर. दोन्हीचे पॅटर्न सिमिलर आहेत, स्क्रोलचे आणि स्पायरलचे. सो इन प्लेस ऑफ स्क्रोल इफ यू राईट स्पायरल, नो प्रॉब्लेम, देयर विल नॉट बी अ बिग डील. एवढा मोठा प्रॉब्लेम नाही होणार. बट टेक केअर दॅट यू विल राईट स्क्रोल. स्क्रोल केसिंग. आता हे स्क्रोल केसिंग म्हणजे काय? इट इज अगेन द सेम थिंग. ही पण एक सेम गोष्ट आहे. काय आहे? इनक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया और डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. यू कॅन से इट इज डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. इथून पेनस्टॉक ची पाईप असेल. So here penstock pipe will be connected. So water will enter from penstock at this position and then it will flow over the casing. या केसिंग मध्ये फ्लो होईल. केसिंग कसं आहे? हे असं सर्कल आहे बघा इथं. हे कम्प्लीट असं टायर सारखं आडवं टायर ठेवलेले थोडक्यात. गेटिंग इट? दिस वे द टायर इज केप्ट हॉरिझॉन्टल. आडवं हॉरिझॉन्टल टायर ठेवलेलं. ओके, आणि हा कट केला टायर तुम्हाला दाखवायसाठी. सो हिअर एरिया इज मोर अँड हिअर एरिया इज लेस. ओके, आता काय होणार? इथलं पाणी कुठे येत आहे? गाईड व्हेन्स मध्ये. फ्रान्सिस सारखंच आहे का?
तिथं पण केसिंग होतं, केसिंग नंतर लगेच गाईड व्हेन्स होत्या. येस, इट इज द सेम. केसिंग, केसिंग नंतर गाईड व्हेन्स. गाईड व्हेन्स नंतर पाणी काय होतंय बघा, गाईड व्हेन्स नंतर पाणी खाली पडतंय. गाईड व्हेन्स नंतर पाणी काय होतंय, खाली पडतंय. इट इज फॉलिंग डाऊन. बट इन फ्रान्सिस टर्बाइन व्हॉट वॉज, वॉटर वॉज गेटिंग इन. रनर इथं होता. फ्रान्सिस टर्बाइनला रनर इथं होता. गेटिंग इट असा. And it was rotating like this. And water was entering from this. इथं गाईड व्हेन होती आणि ह्या गाईड व्हेन मधून पाणी रनर मध्ये डायरेक्ट येत होतं. म्हणून आपण याला म्हटलं होतं रॅडियली इन. इथं फिरून झाल्यानंतर पाणी इथून खाली पडत होतं. म्हणजे हे रॅडियली इन आणि ऍक्झियली आउट होतं. पाणी कसं होतं इथं, रॅडियली इन आणि ऍक्झियली आउट. रॅडियली आतमध्ये येत होतं, काम झाल्यानंतर ऍक्झियली आउट होत होतं. ओके, सो दिस वे इट वॉज. अशा पद्धतीनं हा होता. याच्यामध्ये काय होतं माहिती का, सो इन दिस टर्बाइन व्हॉट इज हॅपनिंग इज वॉटर इज फॉलिंग ऍक्झियली. याच्यामध्ये पाणी ऍक्झियली फ्लो होत आहे. बघा ना, इथं आहे आपला रनर. ओके, आणि पाणी कसं येत आहे, वरून खाली येत आहे. दिस वे वॉटर इज फॉलिंग दिस वे. So here axially in and axially out. How the water is? Water is moving axially in and water is going axially out. Axially in, axially out. Understood? फरक कळला का फ्रान्सिस मधला आणि कपलान मधला? This is the basic difference between Francis turbine and Kaplan turbine. Okay, the position of this boss or the position of this runner, या runner ची position. फ्रान्सिसला कुठे ती अशी आहे. So water will enter radially. आणि कपलानला काय होतंय ते, water falls axially. वॉटर वरून खाली पडतंय. आता ऍक्झियली सर, ऍक्झियली म्हणजे काय, रॅडियली म्हणजे कळलं रेडिसच्या अनुसार. ऍक्झियली म्हणजे काय, तर हा बघा हा ऍक्सिस आहे का, हा शाफ्टचा ऍक्सिस आहे. मग ह्या ऍक्सिसला पॅरलल पाणी पडतंय ना, वरून खाली पडतंय. म्हणजे या ऍक्सिसला पॅरलल पडतंय, या ऍक्सिसच्या डायरेक्शननी पडतंय. म्हणून याला म्हटलं जातं ऍक्झियली. ओके, सो ऍक्झियली इन, वॉटर इज ऍक्झियली इन अँड ऍक्झियली आउट. क्लिअर? त्याच्यानंतर बघा इथं आहे काय, तर इथं आहे ड्राफ्ट ट्यूब. तर ह्या ड्राफ्ट ट्यूब मध्ये थोडीशी चूक आहे. ड्राफ्ट ट्यूब अशी नसते. ड्राफ्ट ट्यूब कशी असते, सो लेट अस ड्रॉ द ड्राफ्ट ट्यूब. अशी असते. काय फरक केला आपण, what difference we did, we increased the cross sectional area. इथं cross sectional area कमी आहे आणि इथं cross sectional area जास्त आहे. Getting it? So draft tube how it is, draft tube is having increasing cross sectional area. Increasing cross sectional area मुळे काय होत असतं, प्रेशर वाढत असतं. Okay, so Kaplan turbine is having very simple working. So how it works, water from the scroll casing enter the guide vanes. Water from scroll casing enter the guide vanes. Guide vanes control the flow rate. Guide vanes काय करतात, control the flow rates. Guide vanes control the flow rate and guide the water towards the runner. गाईड वेनची दोन काम, पहिलं काय, कंट्रोल दी फ्लो रेट, आणि दुसरं काम आहे डायव्हर्ट और डायरेक्ट और गाइड दी वॉटर टुवर्ड्स दी रनर. रनर कडे पाण्याला डायव्हर्ट करायचं. ओके, नाव इथं वर्किंग लिहायचं. आता ह्याच कोण आहे, से रनर व्हेन्स किंवा रनर ब्लेड्स. ब्लेड्स हा सोपा शब्द आहे, तुमच्या लक्षात राहू शकतो, सो यू कॅन यूज इट. ओके, व्हेन्स इज अ टेक्निकल वर्ड and blades, this word is also accepted. Ha word dekhiye accepted. Okay, so these are the adjustable runner vanes. So let us, we will discuss about this. ह्याच्या बाबत डिस्कस करूया. So what happens, how it works, है ना, याचं नाव लिहायचं राहिले का. So this is runner or boss.
Okay, water enters the runner blades and water start gliding over the runner blades. Water start gliding over the runner blades. During gliding, glide होत असताना काय होतं? Water applies the pressure over the blades. पाणी काय करतं? Water applies the pressure over the runner blades. Due to applied pressure मुळे काय होतं? Blades start rotating. Runner starts rotating. त्या प्रेशर मुळे काय झालं? रनर किंवा हे जे ब्लेड आहे हे रोटेट व्हायला सुरुवात होणार. इथं दोन आहेत, इथे एक काढा, अशी रेषा काढायची. गणपती बाप्पा. Clear. So this is how. So water will enter here, it will glide over the blade, and because of that the blades will start rotating and we will get a mechanical energy out. Okay, so at the runner level we are extracting the pressure energy from the water. पाण्याची pressure energy आपण काढून घेतली आहे. We are extracting the pressure energy of water, and because of that extraction, water present at this position is having low pressure. The pressure is less than atmosphere. So in order to increase the pressure of water leaving to tail race, पाण्याचं प्रेशर वाढवायसाठी, कुठल्या पाण्याचं? जे पाणी टेल रेसला जाणार आहे. In order to increase the pressure of water which is leaving to tail race, draft tube is connected. Draft tube is having increasing cross sectional area. Draft tube कशी आहे? Draft tube is having increasing cross sectional area, and because of increasing cross sectional area, the kinetic energy of water decreases and pressure energy of water increases. पाण्याची kinetic energy decrease होते आणि पाण्याची pressure energy increase होते. Getting it? Okay, clear? चलो, हा कपलान टर्बाइन पण झाला. हा कपलान टर्बाइन एवढा सोपा आहे. कपलान टर्बाइन मध्ये काहीही नाही. आपल्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये, आपले जे आतापर्यंत आपण सगळे बघितले ना, त्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये सगळ्यात सोपा कोण आहे? कपलान टर्बाइन. व्हेरी लेस कंपोनेंट्स अँड व्हेरी व्हेरी सिंपल वर्किंग. Okay, let us will discuss some common parts related to the turbines, all the turbines, related to all the turbines. सगळ्या turbines बद्दल common points काढीचे डिस्कस करूया. So Pelton wheel, Francis, Kaplan. पहिला पॉइंट काय आहे? इट इज हाय हेड. It is low to medium head. This is also low to medium head. This is low discharge. ह्याला कमी डिस्चार्ज लागतो, हाय डिस्चार्ज. खूप पाणी लागतं ह्याला, हाय डिस्चार्ज. खूप पाणी लागतं ह्याला. Getting it? तिसरा, इट इज इम्पल्स टर्बाइन. हा कुठला आहे? इट इज इम्पल्स टर्बाइन. इट इज रिएक्शन टर्बाइन. रिएक्शन टर्बाइन नाव काय आहे आपण बघितलं का? कारण पाणी कसला फोर्स अप्लाय करते याच्यावर? रिएक्शन फोर्स अप्लाय करतं. इट इज ऑल्सो रिएक्शन फॉर टर्बाइन. हा पण रिएक्शन टर्बाइन. ओके, सो इथं वॉटरचा फ्लो कसा आहे? टँजेन्शियल. टँजेन्शियल वॉटर फ्लो. सर आता हे टँजेन्शियल काय नवीनच काढलं? काय कळेना. बघा, टँजेन्शियलचा अर्थ काय होतो? असा रनर होता, त्या रनरला असे बकेट्स आहेत आणि वॉटर जेट असा येतोय. मग हा वॉटर जेट ह्या सर्कलला काय आहे? टँजंट. रेडियली नाही आहे की नाही? त्या सर्कलला कसा जातोय तो? टँजंट. ओके, सो दिस इज टँजेन्शियल वॉटर फ्लो. ह्याला टँजेन्शियल वॉटर फ्लो आहे. ओके, याला कसला आहे? फ्रान्सिसला सांगा बरं वॉटर फ्लो.
Radial. रेडियल Radial in, axially out. आणि याला कसं आहे? Axially in. एक्झिअली इन Radial Axially out. in, Axially out. एक्झिअली आउट. axially out. Get it? तर हे यांच्यामधले 4 मेन डिफरन्सेस आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, पुढचे डिफरन्सेस पण असतात. आता कुठले पुढचे डिफरन्सेस बघा. वर्क्स ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे का? इथं आपण काय प्रेशर कमी जास्त केलं का? नाही. इथं ड्राफ्ट ट्यूब वापरावी लागली का? नाही. हा काय आहे? सरळ पाणी आणायचं आहे, टर्बाईनच्या ब्लेड वरती स्ट्राईक करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे हा ऍटमॉस्फेरिक प्रेशरला वर्क करतो. ह्या दोन्हीला काय लिहायचं? वर्क्स ऍट प्रेशर. दोन्ही पण बर का? वर्क्स ऍट प्रेशर डिफरंट दॅन ऍटमॉस्फिअर. आता सर डिफरंट दॅन ऍटमॉस्फिअर म्हणजे नक्की काय? ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त का ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी? दोन्ही आहे. रनर वरती ग्लाइड होण्याच्या आधी प्रेशर ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त आहे. रनर वरती ग्लाइड झाल्यानंतर प्रेशर ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे आपण काय शब्द वापरलाय? डिफरंट. वर्क्स ऍट अ प्रेशर डिफरंट दॅन ऍटमॉस्फिअर बिकॉज इट इज हाय ऑल्सो अँड इट इज लो ऑल्सो. ओके, त्याच्यानंतर एनर्जी कन्व्हर्जन. ह्याच्यामध्ये काय होतं? कायनेटिक एनर्जी कन्व्हर्टेड. ह्याच्यामध्ये दोन्ही मध्ये कुठली आहे? प्रेशर एनर्जी. इथं पण प्रेशर एनर्जी कन्व्हर्टेड. इथं ड्राफ्ट ट्यूब नॉट रिक्वायर्ड. याला ड्राफ्ट ट्यूब लावली होती का आपण? नव्हती लावली. इथं ड्राफ्ट ट्यूब रिक्वायर्ड. ड्राफ्ट ट्यूब रिक्वायर्ड. ओके, हे डिफरन्सेस आहेत. इफ यू टेक स्क्रीनशॉट देन इट विल बी बेटर. स्क्रीनशॉट घ्या. जरी प्रश्न आला डिफरन्शिएट बिटवीन पेल्टन व्हील फ्रान्सिस, डिफरन्सेस बिटवीन पेल्टन व्हील कपलान, सो इन दॅट केस यू कॅन राईट. ओके, फ्रान्सिस आणि कपलान मधला डिफरन्स तुम्हाला नाहीत विचारणार कारण ते दोन्हीही रिएक्शन टर्बाइन्स आहेत. विचारलं तर ते पेल्टन व्हील फ्रान्सिस आणि पेल्टन व्हील कपलान असा डिफरन्स विचारला जातो. ओके, सो 7 डिफरंट पॉइंट्स वी हॅव कव्हर्ड. आपण 7 डिफरन्सचे पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, सो डू रिमेंबर दिस व्हेरी केअरफुली. व्यवस्थित लक्षात ठेवा, लागणार आहेत. प्लस हे 7 पॉइंट्स एमसीक्यू साठी सुद्धा महत्वाचे आहेत. हे 7 पॉइंट्स कशासाठी? एमसीक्यू साठी देखील महत्वाचे आहेत. These are required for MCQ as well. Okay, that is why carefully you remember. You do remember these points very carefully. Okay, so now this way I can conclude that the first chapter of our syllabus is over. पहिला चॅप्टर आपल्या सिलेबस मधला संपलेला आहे. काय काय शिकलो त्याच्यामध्ये? आपण पंप शिकलो. कुठल्या प्रकारचे पंप शिकलो? सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, सेंट्रिफ्युगल पंप. 3 प्रकारचे पंप शिकलो. त्याच्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये 2 प्रकारचे शिकलो. कुठले 2 प्रकारचे शिकलो? रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर एक शिकलो आणि त्याच्यानंतर रूट ब्लोअर शिकलो. बरोबर ना? नाही सर, व्हेन ब्लोअर. व्हेन ब्लोअर शिकलो. व्हेरी करेक्ट. पहिला शिकलो सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, त्याच्यानंतर शिकलो व्हेन ब्लोअर. कॉम्प्रेसरचा पार्ट झाला. त्याच्यानंतर टर्बाइन्स आपण शिकलो. 3 टर्बाइन शिकलो आपण. पेल्टन व्हील टर्बाइन, फ्रान्सिस टर्बाइन आणि कपलान टर्बाइन. ओके, दिस इज हाऊ वी हॅव स्टडीड 3 + 2 5 + 3 8. टोटल 8 डिव्हाइसेस. 8 डिव्हाइसेस आहेत. फक्त 8 डिव्हाइसेसचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ड्रॉइंग सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. तुमची ड्रॉइंग जर अगदी सुंदर दिसली, एक्झामिनर पुढचं वाचत पण नाही. Getting it? Remember, if your drawing is very nice, then examiner will not read your explanation also. So that is why be practice to draw the proper drawings. Proper drawings काढण्याची practice करा व्यवस्थित. Okay, I guess you guys have taken the screenshot. Okay. ठीक आहे.
आता आपण पुढचा चॅप्टर चालू करणार आहे आपल्या सिलेबस मधला. कुठला चॅप्टर आहे पुढचा आपल्या सिलेबस मधला? Anyone is having idea? कुठला होता? नो आयडिया. मशीन टूल्स. मशीन टूल्स बरोबर आहे का? तोच आहे का? कुठले कुठले चॅप्टर आहेत? पहिला पंप कॉम्प्रेसर टर्बाइन्स, दुसरा मशीन टूल जॉइनिंग प्रोसेसेस, तिसरा पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स आणि चौथा थर्मोडायनामिक्स. ओके, तर आता आपण दुसरा चॅप्टर चालू करणार आहे मशीन टूल्स अँड जॉइनिंग प्रोसेसेस. तर जे काही इथं ऑफलाईनला आले होते त्या ऑफलाईन मध्ये आलेल्यांना तो चॅप्टर झालाय. किती होते? 4-5 जण होते. त्या 4-5 जणांना तो चॅप्टर शिकवून झालेला. ओके, सो प्रॅक्टिकल मध्ये वर्कशॉप मध्ये त्यांना निवडून मी तो चॅप्टर कव्हर करून घेतला होता. सो लेट अस वी विल डिसाइड, सॉरी लेट अस वी विल डिस्कस, लेट अस वी विल गो अहेड. तर तो चॅप्टर काय आहे? तर लेट अस वी विल डिस्कस व्हॉट इज मीन बाय मशीन टूल्स. मशीन टूल्स काय असतात? तर ते ऑफलाईन वाले कोण आहेत का? सांगू शकताय का मशीन टूलची डेफिनेशन? तुम्हाला सांगितलेली मी. एनीवन? थोडं बहुत तरी काय मशीन टूल्स? ऑफलाईन वाले राव चॅप्टर झालाय तुम्हाला शिकून, डेफिनेशनच येत नाही त्यातली, काय करा ना. मग कसं करायचं मी आता? तुम्ही लोक काय अभ्यास करत नाही राव. यू आर नॉट सिरियस अबाउट युअर करिअर. कसले इंजिनियर होणार तुम्ही अभ्यास नाही केला तर? कसा टर्बाईन कसा डिझाईन करणार तुम्ही? कधी डिझाईन करणार टर्बाईन? लेट अस विल डिस्कस द डेफिनेशन ऑफ मशीन टूल्स. काय आहेत? मशीन टूल्स आर पॉवर ड्रिव्हन. पॉवर ड्रिव्हन म्हणजे काय? ज्यांना मोटर लावलेली असते, आपण स्वतः नाही चालवत. क्लिअर? पॉवर ड्रिव्हन म्हणजे त्याला इलेक्ट्रिकल मोटर लावलेली असते, इलेक्ट्रिकल मोटरवर त्या चालतात, म्हणून त्यांना पॉवर ड्रिव्हन म्हटलं जातं. इलेक्ट्रिकल मोटर असेल, इंजिन असेल किंवा टर्बाईन असेल, ह्या तिन्ही पैकी एक गोष्ट लावली की त्याला पॉवर ड्रिव्हन म्हणतात. ओके, पॉवर ड्रिव्हन म्हणजे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो तुमच्या माहितीसाठी. यू नीड टू डोंट राईट दिस इन एक्झाम. ब्रॅकेट मधलं जे आहे ते एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. मोटर, देन इंजिन अँड टर्बाईन. हे तिन्ही काय करतात? मोटर, इंजिन आणि टर्बाईन हे तिघ देखील मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करतात. ऑल दीज थ्री डिव्हाइसेस प्रोड्यूस द मेकॅनिकल एनर्जी. ओके, तर हे मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करणार आणि ते कोणाला देणार आहे आपण इथं? मशीन टूलला. मशीन टूल्स आर पॉवर ड्रिव्हन. मेटल कटिंग म्हणजे काय? मेटलला कट करायला वापरायचं आपल्याला. मेटल मग कुठला असेल? लेट इट बी आयर्न, लेट इट बी अल्युमिनियम, लेट इट बी ब्रास, है ना? कुठलंही, लेट इट बी स्टील. ह्या सगळ्या मेटल्सला कट करायला वापरणार आहे आपण. सो मेटल कटिंग डिव्हाइसेस युज्ड कशासाठी वापरले जातात? युज्ड टू रिमूव्ह, म्हणजे मेटलला कट का करायचं? मेटलला कापायचं का? कशासाठी कट करायचं? युज्ड टू रिमूव्ह एक्सेस स्टॉक. एक्सेस स्टॉक, एक्सेसचा अर्थ होतो जास्त असलेला, नको असलेला. एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल. मटेरियलचा नको असलेला भाग किंवा एक्सेस झालेला भाग. रिमूव्ह एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल फ्रॉम दी वर्कपीस. वर्कपीस वरून. क्लिअर? यांना काय म्हणायचं? मशीन टूल. मशीन टूल्स आर पॉवर ड्रिव्हन metal cutting devices used to remove excess stock of material from the workpiece. ओके, सगळ्या शब्दांचा अर्थ कळाला का काय येतो?
मशीन टूल्स काय आहेत तर मेटल कट करायला वापरल्या जाणारे डिव्हाइसेस आहेत. आणि मेटलला कट का करायचं तर एक्सेस स्टॉक असलेला म्हणजे नको असलेला भाग काढून टाकण्यासाठी काय केलं जातं मेटल्सना कट केलं जातं. आणि त्याच्यासाठी जो वापरली जाते मशीन त्याला म्हणायचं मशीन टूल. आणि त्या मशीन टूल्स कशा आहेत पॉवर ड्रिव्हन. पॉवर ड्रिव्हन म्हणजे काय त्यांना इलेक्ट्रिक मोटर लावलेली असते किंवा त्यांना इंजिन लावलेलं असतं किंवा त्यांना टर्बाईन लावलेलं असतं. गेटिंग इट. तर आता ही कटिंग ऍक्शन वर्कपीस हा बोला की काय वर्कपीस म्हणजे वर्कपीस म्हणजे काय लोखंडाचा तुकडा म्हणजे ज्याच्यावरचं तुम्हाला मटेरियल रिमूव्ह करायचंय त्याला वर्कपीस म्हणायचं. ओके ज्याच्यावरचं मटेरियल तुम्हाला रिमूव्ह करायचंय त्याला वर्कपीस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल लेट मी शो यू ऑन YouTube. सी इथं जो लावलेला आहे दिस इज अ वर्कपीस. है ना दिस इज वर्कपीस. This is workpiece and see we are removing the material. Okay, so Okay. this is how the material is removed from this workpiece. आता लक्षात आलं का हा वर्कपीस आहे ह्याच्यावरचा एक्सेस स्टॉक काय केला आपण रिमूव्ह केला कट केला. ठीक आहे आता हा कट कसा केला काय केला ते बघूया. इथं मी आधी लिहितो. सो वी गॉट व्हेरी लेस टाइम. सो इथं एक शब्द आपला टाकवायचा राहिला रिमूव्ह एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल फ्रॉम द वर्कपीस in the form of सांगा ऑफलाइन वाले सांगा in the form of अरे सांगा ना चिप्स बटाटे चिप्स खाता ना बटाट्याचे चिप्स तशा पद्धतीनं in the form of chips. Clear? Material is removed in the form of chips. See here हे जे पडले का नाही. So these are the chips, metal chips. या metal chips आहेत. Clear? Okay. So metal chips, material is removed in the form of chips. These are the metal chips. Okay. ठीक है. So we'll stop here. It's time's up. So 1 hour lecture is over. पाऊण तासच झाला आजचं पण लेक्चर. तर सगळ्यांनी लक्षात घ्या जे कोणी इथं आहेत आपलं लेक्चर 9:45 सुरू होतं पहिलं टाइम टेबल व्यवस्थित बघून घ्या. 9:45 ला लेक्चर चालू होतं. Don't delay joining the lecture. Getting it? Still only 47 students are here for the lecture. This is not good. This is not good sign. Okay? Thank you. We'll stop here.